कांदिवली बाल भारती कॉलेजचा फलक सध्या गुजरातीमध्ये आहे आणि त्याच्यासोबत मराठीमध्ये फलक लावण्याची मागणी ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष राणे यांनी केले आहेत. काय मागणी केली आहेत, पत्र पण दिले आहेत, तुम्ही काय सांगणार? असं एक तर आज सावरकर जयंती आहे. सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सावरकर जयंतीच्या जनतेला शुभेच्छा देतो. उद्या आपलं मराठी भाषा दिवस आहे. ही शाळा 1962ला याची स्थापना झालेली आहे. या शाळेची सातत्याने आमचा वेळोवेळी संबंध येतो आणि शाळेचे जे व्यवस्थापक आहे त्यांच्याबरोबर देखील आमचा चांगला संबंध आहे. या ठिकाणी ही शाळा एवढी जुनी असून देखील ह्या शाळेवरती गुजराती नावाचा उल्लेख आहे. आम्ही गुजरातीला काय विरोध करत नाही आहे, आम्ही सर्व भाषेचा सन्मान करतो. परंतु सन्मान करत असताना ह्या शाळेच्या नावावरती ह्या शाळेचं नाव मराठी असावं अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे. ह्या जो शासनाचा GR आहे, मुंबई महानगरपालिकेचा आदेश आहे आणि कुलगुरूंचा देखील आदेश आहे. हे ज्युनियर कॉलेज आहे. ज्युनियर कॉलेजने देखील गुजरातीबरोबर मराठी इतर भाषेमध्ये देखील उल्लेख शाळेत जावा एवढीच मागणी आहे. काल पत्र पण तुम्ही दिले आहेत. पत्रानंतर जे शाळेचे आहेत जे कोणी त्यांनी काय आश्वासन दिलं आहे, तुम्हाला काय सांगितलं? आमच्या सिस्टमॅनी शाळेचे जे व्यवस्थापक आहेत प्रमोद तन्नाजी त्यांची भेट घेतली. प्रमोद तन्नाजींशी सातत्याने आमचा संपर्क असतो. तर त्यांना आम्ही विनंती केली. तिने आमच्याबरोबर शांतपणे चर्चा केली आणि ते बोलले येणाऱ्या काळामध्ये या गेटचं काम आम्ही तुटलेली परिस्थिती गेट आहे याचं आम्ही पूर्ण रिपेरिंग करतो आहे. रिपेरिंग करत असताना आम्ही जी मागणी केली आहे आणि शासनाचा जो GR आहे त्या पद्धतीने या नावाबरोबर मराठीचा देखील आम्ही उल्लेख करू. पण याच्या आधी अनेकदा आंदोलन झालं, त्याच्यानंतरही त्यांनी गुजरातीमध्ये ठेवलं आहे. तुमच्या आश्वासनानंतरही जर त्यांनी केले नाही, तुमच्या पत्रानंतरही, तर पुढच्या पाऊल काय असणार आहे? इतर पक्षाने देखील त्यांच्या माध्यमातून त्यांच्याप्रमाणे तिने आंदोलन केलेलं आहे. पण मला स्वतःला खात्री आहे की आम्ही त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागतो आहे. सातत्याने आम्ही त्यांच्या मदतीला असतो. शाळेतल्या मुलांसाठी ते आमच्या मदतीला असतात. तर खात्री आहे ते करतील आणि तिने आम्हाला दिलेला शब्द पाळतील अशी पूर्ण अपेक्षा मला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.